नमस्कार आत्मा मालिक, सबका मालिक आत्मा. अध्यात्म भाग क्रमांक 28. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संत तुकाराम सांगून गेले, मन प्रसन्न ठेवा, सतत मन प्रसन्न रहा. दुःखाचे मुख्य 3 कारण आहेत: कपट, अहंकार आणि इच्छा. कपट, अहंकार आणि इच्छा हे दुःखाचे मूळ कारण आहेत. आणि आनंदाचं मुख्य कारण निर्मळ मन. आनंदाचं मुख्य कारण निर्मळ मन असणे. परंतु निर्मळ मन प्राप्त होणं आणि दुःखाचे 3 कारणं काढून घेण्यासाठी सद्गुरू मार्गाने ध्यान, तपश्चर्या, चिंतनाची आवश्यकता असते. जीवन हे खूप छोटं आहे. 60-70 वर्षापर्यंत मनुष्य जगतो किंवा मध्यंतरी केव्हाही सस्पेन्स मृत्यू येऊ शकतो. जीवन एक रंगपंच आहे, एक नाटकाचा स्टेज आहे दुनिया. म्हणून कधीही अहंकार करू नये, नम्रता घ्यावी. इच्छा सर्वांच्या पूर्ण होतात असं नाही. आपल्या जीवनात जे होणार असते तेच होत असते. इच्छा पूर्ण होत नसेल तर माघार घ्यावी, तर तुम्ही आनंदित राहू शकाल. आणि कपटमुक्त जीवन. कोणाबद्दलही मनामध्ये कपट असू नये, निर्मळ राहावे. जरी ज्यांनी ध्यान, तपश्चर्या, तप केलेलं नाही, सद्गुरू मार्ग केलेला नाही, परंतु समज ही खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही ठरवलं, समजा तुम्ही 3 महिन्याचा संकल्प केला, तुम्ही कुठल्याही प्रकारचे तपश्चर्या केली नाही, कुठल्याही प्रकारचा सद्गुरू केला नाही, भक्तिमार्ग केला नाही, पण समज, विवेक, बुद्धी जर तुम्ही ठेवली, समजा 3 महिन्याचा संकल्प केला, इच्छा, कपट, अहंकार मुक्त राहण्याचा एक ठाम निश्चय केला आणि मन निर्मळ ठेवले, कारण शेवटी विवेक, बुद्धी म्हणजे निर्णय घेणं आपल्या हातात आहे. हे जर तुम्हाला कळलं, तशाप्रमाणे तुम्ही जर सवय लावली 3 महिन्याशी, तर तुम्ही तुमच्या बुद्धीच्या ट्रॅकवर येऊ शकता, योग्य बुद्धीच्या ट्रॅकवर येऊ शकता. समज, बुद्धी हे खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाशी प्रेमाने वागणे हा महत्त्वाचा भाग आहे. मतभेद होत असतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत, त्यामुळे प्रत्येकाशी मतभेद होतात. परंतु ते मतभेद तुरंत लवकर विसरायचे असतात, तर तुम्ही आनंदी राहू शकता. जीवन जगणं ही खूप मोठी कला आहे. बुद्धीचा योग्य वापर करावा. खूप मोठी कला आहे जीवन जगणं. आनंदात जगायचं असलं तर कला आहे ती, तर ते जमायला पाहिजे. हा व्हिडिओ बनवायचा मागचा उद्देश हाच की मनुष्याला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर आपण कसा करणार, त्यावर तुमचं जीवन आनंदी होऊ शकतं. त्या बुद्धीचा जर वापर चुकीच्या दिशेने होत असेल तर तुम्ही दुःखी होऊ शकता. त्याकरता बुद्धीचा योग्य वापर करावा. अध्यात्मापेक्षा श्रेष्ठ मार्ग कोणताच नाही. टी व्हीवर तुम्ही संतांचे कार्यक्रम पहा,
मोबाईलवर संतांचे कार्यक्रम पहा, महान संतांचे चारित्र्य वाचा, जीवन आनंदी होईल. चांगला सत्संग करा, चांगल्या सत्संगी मित्रांमध्ये राहा, तुमचे विचार बदलतील. मी यामध्ये परिपक्व झाल्यामुळे मी सर्वांमध्ये राहूनसुद्धा माझे विचार, माझं सत्य विचार, त्याचा तो मी सोडत नाही. मला कुठल्याही संघमध्ये राहिलं तरी माझ्यावर फरक पडत नाही. माझे विचार ठाम असतात. परंतु तुम्ही कच्चे आहेत, परिपक्व नाही. म्हणून तुम्हाला परिपक्व होण्यासाठी चुकीचा संघ सोडणं आवश्यक आहे. कारण संघमुळे ते विचार आपल्याला लागतात. जसा संघ कराल तसे तुमचे विचार बदलतात. बुद्धी हे खूप महत्त्वाचा भाग आहे. बसून चिंतन करावे, आत्मचिंतन करावे, मौन राहावे, काही वेळ चिंतन करावे. तुम्हाला त्याच्यातून मार्ग सुचतो, समस्यांवर मार्ग सुचतो. चिंतनच सर्व काही आहे. ही बुद्धी त्यासाठी दिलेली आहे की बसून चिंतन मंथन करावे आणि सर्वांशी प्रेमाने वागावे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. सर्वांना प्रेम आनंद वाटा, तुमच्या जीवनात प्रेम आनंद येईल. ठीक आहे, आजच्या पुरता एवढंच. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मन प्रसन्न ठेवा. धन्यवाद. आत्मा मालिक.